श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे। या अवतारात भक्तांसाठी वेगवेगळे दैविक स्वरूप आपल्या स्वामींनी दाखवल्या, ज्याची आस्था जशी त्या स्वरूपात त्याला दर्शन दिले। कुणाला भगवान विष्णू स्वरूपात, तर कुणाला विठू माऊली स्वरूपात, तर कुणाला देवादिदेव महादेव रूपात आपल्या भक्तांसाठी स्वामींनी आई रूपात सुद्धा दर्शन दिले आहे। म्हणजेच काय, जयाचा भावार्थ जैसा तयाचा लाभार्थ तैसा, म्हणून आपल्या भक्तांना वेगवेगळे रूप दाखविले आहे। येत्या 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे। या दिनानिमित्त एक विशेष सेवा आपल्याला करायची आहे। या शुभकालामध्ये जे काही स्वामी सेवा करत असतो त्या दुप्पट फलदायी असतात। तुमची मोठ्यातील मोठी इच्छा या शुभ दिवसांमध्ये पूर्ण होतेच। श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्तांवर सदैव कृपादृष्टी असते। गुरुचरित्र पारायण करू शकता, पण गुरुचरित्र पारायणाचे नियम बघता पारायण करायला जमत नाही। घरामध्ये लहान बाळ आहे, जॉबला जावं लागते, रोज घराबाहेर पडावं लागते, खूप अडचणी अडथळे असतात। त्या कारणाने पारायण करणे सर्वांना शक्य होते असे नाही। आपल्यातील सर्वांनाच माहीत आहे, हे पारायण केले असता त्याच्या आयुष्यातील दुःखाचा नाश होतेच व पारायण करणारा व्यक्ती भाग्यवान ठरतो, व्यक्तीची इच्छा पूर्ण होते। गुरुचरित्र पारायण खूप फलदायी आहे व दिव्य आहे। पारायण करणे शक्य नाही, मग गुरुचरित्रामधील एक अध्याय रोज वाचा। 10 एप्रिलपर्यंत हा अध्याय रोज वाचायचा आहे। याने पण तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ नक्कीच मिळते। खरंच हा अध्याय वाचल्याने आपले कामे पूर्ण होईल का, दुःख दूर होतील का, यातनांना विराम लागेल का, कधी कधी खरंच देव आहे का अशी शंका येत असते, असे काही वाटत असते। बस हीच वेळ आपल्या परीक्षेची असते। इथंच स्वामी लीलेचा खेळ सुरू होते। विश्वास ज्याच्यावर ठेवला आहे तो डगमगू देऊ नका। जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामी आई स्वरूपात आपली बाळासारखी काळजी घेत असते। आपल्या आईवर आपला विश्वास असतो। विश्वास डगमगू देऊ नका। तुम्ही शक्य अशक्य ठरविणारे कोण, करते करवित तर फक्त स्वामी आहे। आई आपल्या बाळाला जेव्हा जे हवे ते देत असते, तसेच आपले स्वामीही ज्याला जे हवे ते त्या वेळेला देत असते। ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे, त्याचे फळ नक्कीच मिळेल। गुरुचरित्रामधील 9वा अध्याय रोज पठण करायचा आहे। हा अध्याय खूप छोटा आहे। 21 मार्चला गुरुवार आहे। या सेवेला सुरुवात गुरुवारपासूनच करायची आहे। 10 एप्रिलपर्यंत ही सेवा करायची आहे। हा अध्याय सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार करा। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेस श्री दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते। तेवढा वेळ सोडला असता दिवसभरामध्ये ही सेवा तुम्ही कधीही करू शकता। नियम काय, तर फक्त मांसाहार टाळा आणि अपशब्द टाळले तर खूपच छान। ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी हा अध्याय मोबाईलवर लावून ऐकला असता याचे फल तेवढेच मिळते, पण मनामध्ये सकारात्मकता पाहिजेच। त्यातल्या त्यात हा व्हिडिओ तुम्ही 21 तारखेनंतर केव्हा ऐकत असाल व तुम्हाला ही सेवा करावीशी वाटली तर 22 तारखेला ऐकत असाल तर 21 तारखेचा व 22 तारखेचा असे 9व्या अध्यायाचे 2 वेळा पठण करावे, म्हणजे 10 एप्रिलपर्यंत पूर्ण सेवा होईल। तसेच मासिक धर्मामध्ये करा। मागील 4 दिवसांचे 4 पठण पूर्ण करून घ्या। हा अध्याय कामावर असताना, बसमध्ये प्रवास करत असताना कधीही तुम्ही वाचू किंवा ऐकू शकता। दररोज जमेल तसा नैवेद्य दाखवा, नाहीतर खडीसाखरेचा दाखवला तरीही चालेल। फक्त शुद्ध अंतकरणाने करा। कोणाबद्दल मनात दुष्ट भावना ठेवू नका, मग बघा अशक्य शक्य करतील स्वामी। चला तर आता निरोप घेते। तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा। तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।